परमादरणीय वंदनीय व्यासपीठ, सावनाचे सर्व मान्यवर वर्ग, ज्यांच्यामध्ये मानवधन समाविष्ट आहेत असे सर्वे माझ्यासमोर मानवधन रूपी सर्व श्रोतेगण, यांना सर्वांना श्रद्धेय नमस्कार. जय भारत, जय मानव. मानवधन हा एक छोटासा शब्द ह्या विश्वाला व्यापून टाकण्यासाठी कसा कामी येऊ शकतो, हा एक माणूस म्हणून जेव्हा विचार पुढे येतो तेव्हा मानवधनाचा जन्म होतो असं मला वाटतं. आणि हे परमभाग्य आपल्या ज्यांनी हे विश्व मला दाखवलं ते माझे माता पिता, ज्यांच्यामध्ये मी लहानचा मोठं झालो. तो माझा गाव, माझं राज्य, माझं देश नव्हे तर हे संपूर्ण विश्व मला खूप प्रेरणा, प्रोत्साहन आणि ऊर्जा देते. नावामध्ये सांगितल्यानुसार प्रकाश हे जे काही नाव आहे ते मला खूप मनस्वी आनंद आणि एक दिशा पण देते. असं वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता ह्या विश्वामध्ये सर्वात गतिमान, ज्याचा सर्वात वेग जास्त आहे तो म्हणजे प्रकाश आहे. म्हणून मला असं वाटतं की मी सुद्धा त्या वेगाच्या दिशेने एक माणूस म्हणून काहीतरी कार्यकर्तृत्व करावं. म्हणूनच हा एक छोटासा प्रपंच, हा एक प्रवास मी म्हणतो. माझे गुरुबंधू डॉक्टर सुनीलजी कुटे सर यांनी जो काही परिचय करून दिला, तो परिचय तो त्यांच्या साक्षात झालेला हा एकूण प्रवास आहे. कारण मानवधन संस्थेला जन्म घालताना त्याची दिशा कशी असावी, त्याचं स्वरूप कसं असावं, याचं जे पहिलं मार्गदर्शन जे काही मला मिळालं ते माझे गुरुबंधू डॉक्टर सुनीलजी कुटे यांच्याकडून मिळालं. आणि आज माझं सौभाग्य असं की आज त्यांच्याकडून मला ह्या संवादाच्या माध्यमातून एक सत्कार समारंभ पण झाला, ज्यांच्यामुळे मला खरोखर इथे या मानवधन समजून सांगण्यापेक्षा समजून घेण्याचं परमभाग्य लाभलं. ते माझे सगळे स्नेही मंगेशजी असतील, सगळं नातू सर असेल, मुठा सर असेल, संजयजी असेल, सर्व मान्यवर जे आहेत त्यांचं मी अतिशय मनापासून ऋण व्यक्त करतो. ऋण व्यक्त करण्यामागचा पण एक हेतू असा आहे की आज मानवधन ज्यावेळेस समोर आणतो आहे त्यावेळेस माणूस म्हणून जगताना ज्या काही समोरचे प्रश्न माझ्या समोर आहेत ते उलगडण्यासाठी आपली ही मदत होणार आहे. म्हणून आपली सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. मी या पुस्तकाकडे वळताना थोडासा सरांनी पण जीवनपटाबद्दल माहिती दिली आहे. स्ट्रगल इक्वल टू सक्सेस हा माझा जीवनाचा एक मूळ गाभा घटक, एक जीवनसूत्र असं मी म्हणेल. जन्माला आलो तर तो दुष्काळ होता आणि त्या दुष्काळामध्ये जन्म झाल्यानंतर आईवडिलांना खडी फोडणे अशी काही भयानक परिस्थिती आली. गावचे पाटील, परंतु गावच्या पाटलाच्या मुलाला अक्काबाईचा फेरा आल्यामुळे त्यांना खडी फोडण्यासारखे सरकारी मजुरीच्या कामासाठी जाऊन ज्यावेळेस ते पैसे येत होते ते पैसे घरात देऊनसुद्धा त्यांना खायला मिळत नव्हतं. आणि आईला त्यावेळेस गर्भ अवस्थेमध्ये असताना गावाड कष्ट करूनही जेवण न मिळाल्यामुळे ती शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ होत होते, मानसिकदृष्ट्या पण अस्वस्थ झाली. आणि एक दिवस आईवडिलांनी एक निर्णय घेतला की आपल्याला जेवण मिळत नसेल ह्या घरामध्ये तर आपल्याला किमान पोटासाठी काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. आणि त्यांनी अक्षरशः अंगावरच्या कपड्यावरती ते गाव सोडलं आणि पहिला दिवस त्यांच्या आयुष्यातला सालकरी म्हणून ज्यावेळेस सुरू झाला त्यावेळेस मालकाकडून घेतलेले उसनवार काही थोडे पैसे, त्यातून धान्य असेल, किराणा असेल, जे काही आणलं असेल त्या जे काही किराणा साहित्य ते ठेवण्यासाठी साधनच नव्हती. साधन अशी नव्हती की भाकरी थापण्यासाठी जो काही घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये मूळ साधन जो तवा असतो तोच नव्हता. तो तवा दुसऱ्यांकडून उसनवार घेऊन
त्या तव्यावरती भाकरी थापताना लागणारे जे काही काठोट, त्याला लाकडाची ती असते काठोट, ती उसनवार घेऊन त्या काठोटीमध्ये पहिली भाकरी आईने थापली आणि त्या तव्यावरती गरम गरम भाकरी आणि त्याच तव्यावरती त्या शेतामध्ये असलेली हिरवी मिरची त्याच्यावरती मीठ रगडून रगडा करून त्या काठोटीमध्ये दोघांनी एकत्र समोर बसून जेवण केलं. अशी ह्या शून्य अवस्थेतली कुटुंबाची सुरुवात आणि त्या कुटुंबातला मी एक सालकराचा मुलगा म्हणून मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आज संस्थापक म्हणून घेताना, चेअरमन म्हणून घेताना किंवा वेगवेगळे पदं भूषवताना जो आनंद आहे त्यापेक्षा मला आजही सूर्याला नमस्कार करताना मी कोण आहेत असा मी त्याला प्रश्न करतो आणि त्यातून त्याला विचारतो, मी एक सालकराचा मुलगा आहे आणि मला तुझ्यासारखी ऊर्जा मला दे, मला खूप काम करायचं आहे. आणि कशासाठी? तर हे मानवी धन या विश्वामध्ये समृद्ध करण्यासाठी, मानवाचं किंवा वैश्विक कल्याणासाठी माझं योगदान असावं या हेतूने हा प्रपंच सुरू झाला. सरांनी सांगितल्यानुसार बाल्य अवस्थेत असताना, शारीरिक क्षमता नसताना, गाढवापेक्षाही जास्त गवताचे भारे विकून मी ज्यावेळेस पोटपूजा पूर्ण करत होतो त्यावेळेस शारीरिक थकवा येत होता आणि असं वाटायचं की अरे आपल्याला हे असं काम किती दिवस करावं लागेल. आणि त्यातून एक मार्ग मिळाला आणि तो मार्ग असा मिळाला की तुला शिक्षण घ्यावं लागेल. शिक्षण जर घेतलं तर तू मोठा होऊ शकतो आणि शिक्षण नाही घेतलं तर तुला असेच गाढवासारखं शेवटपर्यंत जीवन जगावं लागेल. हा एक मार्ग मला सापडला आणि एक भाग्य लाभलं. वयाच्या 4थीच्या वर्गापासून आईसोबत गवताची भारे बाजारामध्ये विकताना मला माणसं जवळ यायला लागली आणि जसं माणसं जवळ येत होती तेव्हा ज्या बाजारामध्ये जाऊन गवताची भारे विकत होतो तेव्हा मला संभाषण कौशल्य हा विषय माहीत नव्हता. आज मी म्हणतो संभाषण कौशल्य, पण मी त्याला म्हणायचो की आपण गोड जर बोललो, प्रेमाने जर बोललो, आदरभाव व्यक्त केला तर आपला गवताचा भारा विकला जाऊ शकतो. हा स्वार्थ ही परिस्थितीने मला शिकवला आणि त्यातूनच मला माणूस म्हणून समजून घ्यायला आणि समजून द्यायला ते कारणीभूत ठरलं. परिस्थिती माणसाला घडवते आणि बिघडवते, त्याचं एक उत्तम उदाहरण हीच मला सांगता येईल. अशा ह्या गवताच्या भाऱ्याच्या विक्रीमधून मी हळूहळू थोडे पैसे साचवायचो. मग कधी एक वही घ्यायची, ते पूर्वी जुनी पुस्तकं निम्म्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये 30% 35% असे घेऊन शिक्षणाची वाट मी शोधली आणि बोलता बोलता सरांनी सांगितलं त्यानुसार इंजिनियर झालो. क्रॉम्प्टन ग्रीव्स अंबड या कंपनीमध्ये ॲज अ सर्व्हिस इंजिनियर म्हणून ऑल ओव्हर इंडिया मला परमभाग्य लाभलं एक सेवा करण्याचं. आणि त्या सेवा कार्यामध्ये रेल्वेने प्रवास असेल, बसने प्रवास असेल, जो काही प्रवास होता त्या प्रवासामध्ये असंख्य लोक मला भेटली आणि ह्या प्रवासामध्ये मला अजून एक गोष्ट समजली. भारत माझा देश आहे हे मी बोलत होतो, परंतु भारत माझा देश कसा आहे हे मला बघण्याचं परमभाग्य त्यामधून लाभलं. आणि स्वामी विवेकानंदांनी जशी भारत धर्मंती करून भारत समजून घेतला आणि भारत समजून घेऊन विश्वगुरू भारताची संकल्पना त्यांनी पुढे त्याच्यावरती कार्य केलं, तसंच मलाही वाटलं की अरे हो, आपला भारत किती समृद्ध आहे. तो नैसर्गिक दृष्टीने असेल, भौगोलिक दृष्टीने असेल, धनसंपदेच्या दृष्टीने असेल, कृषीप्रधान का म्हटलं जातं, हे सगळं समजून घ्यायला मला तो एक क्रॉम्प्टनचा जो काही भाग आहे तो आहे. आणि त्यामध्ये असंख्य माणसं ज्यावेळेस भेटत गेली त्यावेळेस मला समजत गेलं की धन जे आहे ते भौतिक धन असतं, पण ते भौतिक धन आपल्याला किती कशा पद्धतीने ते कामी येऊ शकतं हा विचार माझ्या मनात आला. हा मनामध्ये विचार येत असताना पैसे मला मिळत होते, जास्त काम केलं तर जास्त पैसे मिळतात हेही समजलं. आता मी माझं कुटुंब सांभाळू शकतो ही क्षमता मला ती मिळत गेली. परंतु एकीकडे बाजू एक माझी जी काही होती ती कमकुवत होत होती. अरे तुला खूप पैसे मिळत आहेत, तू स्वतःचा विचार करतो आहे, तुझ्या कुटुंबाचा विचार करतो आहे, परंतु तुझ्यासारखे जे लोक आहे की ज्याला शिक्षण मिळत नसेल त्याचं काय, हा प्रश्न माणूस म्हणून मला पुढे आला. देवकृपेने
क्रॉम्प्टनची सेवा कार्य करत असताना, भारत भ्रमंती करत असताना एक एक महिना, दीड महिना मी बाहेर असायचो. म्हणून मी पुन्हा विचार केला, की आपल्याला आपलं आवडीचं जे क्षेत्र आहे, ते क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र आहे आणि ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला संधी मिळेल, तर खूप उत्तम. आणि देवकृपेने मला के वाघमध्ये तशी संधी मिळाली आणि त्या के वाघ या संस्थेमध्ये मला खूप शिकवायलाऐवजी शिकायलाही मिळालं. शिकणे आणि शिकवणे हे शिक्षकाचं कर्तव्य आणि तो राजमार्ग मी मानतो. म्हणून मी तिथे शिकवण्याबरोबर खूप शिकलो आणि खूप शिकत असताना पुन्हा पुन्हा एक प्रश्न माझ्यासमोर येत होता, की आपण आपला समृद्ध होतोय, आपला विकास होतोय, परंतु आपल्यासारख्या गोरगरीब जी काही असेल, अवतीभोवती तशी काही मुलं असू शकतात, अशी काही लोकं असू शकतात, त्यांच्यासाठी माझं योगदान काय? त्यावेळेस मला उत्तर सापडत नव्हतं. म्हणून मी छोट्या खाणी घरामध्येच त्याला आपण ट्युशन म्हणूया, क्लासेस सुरू केले आणि क्लासेस सुरुवात करताना 3 मुलांपासून सुरुवात केली आणि ती मुलं जी ज्यांना खरोखर आर्थिकदृष्ट्या ते देऊ शकत नाही, अशी मुलं होती. ज्यांचे वडील भंगार वगैरे साहित्य जमा करून उदरनिर्वाह करत होते, अशी मुलं ती स्वीकारली. आणि गंमत असे, जी असं बोलणं थोडं उचित ठरणार नाही, परंतु वास्तव जे होतं, जी लोकं दुसऱ्याच्या वस्तू गुपचूप लपून-छपून आणत होते आणि ती त्याला पण चोरी म्हणणार नाही, पण गुपचूप-छपून परिस्थितीमुळे आणत होते, अशा मुलांना प्रामाणिकपणाचा शिकवण दिली. शाळेतलं पाठ्यपुस्तकं तर कोणीही शिकू शकतं. गणित वगैरे हा विषय सगळं सहज समजून सांगू शकतो. परंतु माणसाने माणसासारखं कसं जगावं आणि जीवन शिक्षणासाठी असणारे मूल्य, तत्त्व आणि विचार कसे असावे, याचं उत्तम उदाहरण त्या क्लासेसच्या माध्यमातून केलं. ज्या क्लासेसला बोर्ड नव्हता, अशा क्लासेसमध्ये 3 मुलांहून 30 मुलं आणि नंतर अशी परिस्थिती झाली, की त्या खोलीमध्ये बसायला जागा नाही. एक दिवस असा प्रसंग आला, की आपले शिवसेनेचे संस्थापक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार आणि त्यावेळेस नाशिकमध्ये दंगल, जेलरोड परिसरात मी राहिला होतो. त्यामुळे तिथलं वातावरण खूप खराब झालं आणि जी शाळा आपल्या शिकायला जी मुलं आली होती क्लासेसमध्ये, त्यांना घरी जाण्यासाठी सुद्धा व्यवस्था होत नव्हती. मग मी रात्री एक मुलाला सुरक्षित पद्धतीने, योग्य मार्गाने त्यांना प्रत्येकाला घरी पोहोचवलं. शेवटचं जे काही 3 जण होते, त्यांना त्या बाईकवरती घेऊन गेलो. रात्री सर्वसाधारण 1 ते 1:15ची वेळ होती. त्या मुलांना घरी पोहोचल्यानंतर मी घरी आलो. पण त्यानंतर 2-3 दिवसांनी तीच व्यक्ती, त्यांचे नाव पण मी घ्यायला अडचण नाही, गौतम पवार म्हणून ग्रस्त होते. ते बोलले, की "सर, तुम्ही खूप मनापासून ते योगदान देतात आहे. तुम्ही शाळा का सुरू करत नाही?" आता मी स्वतःकडे, माझ्याकडे बघून मी स्वतःला हसलो आणि मी म्हटलं, "ज्याला स्वतःची भाकरी अजून पूर्ण करता येत नाही, तो दुसऱ्याला कशी देऊ शकतो? आपल्याकडे ₹500 पण खिशात नाही आणि शाळा काढायची म्हणजे हे हास्यास्पद मला स्वतःलाच वाटलं." हा प्रसंग संपल्यानंतर पुन्हा एकदा मी पाथर्डी फाट्यावरती असंच माझ्या काकांच्या सोबत पाहुणं म्हणून गेलो होतो आणि तिथे एका घरामध्ये चहाचा कप तो घेतला आणि पहिला त्या चहाचा जो काही चटका आहे, माझ्या जिभेला लागला आणि त्याच क्षणाला अशी घटना घडली, की त्या ताईंना आवाज बाहेरून आला, "का हो, तुमची मुलं अजून आली नाहीत का?" त्या ताईंनी सगळे कामं बंद करून त्या धावपळ करत बाहेर गेल्या आणि त्यांच्या एक 10-15 मिनिटांनी त्या मुलांना घेऊन घरामध्ये आल्या. मी त्या बाईंची अस्वस्थता बघून माझ्या मनाला तो चहाचा चटका जसा बसावा तसा मनाला एक चटका बसला आणि ते संवेदनशील मन जागृत झालं आणि ठरवलं, की ह्या परिसरामध्ये खरोखर अशी परिस्थिती आहे, की जोपर्यंत मुलं घरात येत नाही, तोपर्यंत त्यांचे पालक, आई-वडील अस्वस्थ असतात. त्यामागचं पण कारण असं आहे, की राणेनगरच्या त्या परिसरामध्ये त्यावेळेस वडाचं वगैरे झाड होतं. त्या रस्ता क्रॉसिंग करताना संबंध वर्षामध्ये 4 मुलांचा दुर्दैवी ॲक्सिडेंटली ती देवाघरी ते गेली होती. मृत्यू झाला होता. मग तो एकूण प्रसंग विचारात घेता मला असं वाटलं, की ह्या परिसरामध्ये खरोखर शाळा सुरू करणं गरजेचं आहे. अशी एक ठिणगी विचारांची, ध्येयाची, दूरदृष्टीची निर्माण झाली आणि अस्वस्थ मनाने घरी जाऊन रात्रभर त्या अंधारलेल्या वातावरणामध्ये मला झोपच आलेली नाही आणि शोधत होतो अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग आणि तो म्हणजे शाळा सुरू करणे.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सूर्याला नमस्कार केला आणि त्याला त्याला चॅलेंज दिलं, तुझ्यासारखी मला ऊर्जा तू दे, मला तिथे शाळा सुरू करायची आहे. ज्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करायची आहे त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या शून्य, राजकीय पाठबळ शून्य, इतरही पाठबळ शून्य, अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि वन रूम किचनचा रो बंगलो निवडला भाडेतत्त्वावरती. आता गंमत अशी आहे, ₹1500 भाडं आणि ₹5000 डिपॉझिट. मी थोडं हसून बोलतो गमतीने, मागे वळून बघताना ते थोडा त्रास होतो, पण आता गमतीने सांगतो की ₹1500 भाडं देताना आज ₹1.5 लाख पेक्षा जास्त रक्कम वाटते. ती पण सहज मला ते आता हाताळायला सोपं वाटतं. परंतु ₹1500ची जी रक्कम आहे ती माझ्यासाठी एव्हरेस्ट वाढत होता. 5,000 मधला डिपॉझिट द्यायचं तर ₹500 आता द्यायचे कसे हा असा प्रश्न पडला. कुठे काय त्याचं आर्थिक गणित सोडावं मला समजत नव्हतं. शेवटी असा निर्णय घेतला की माझा जो काही पी-एफ होता तो पी-एफ काढला आणि त्या पी-एफमधून ₹5,000 त्या घरमालकाला देऊ केले. असा प्रवास शून्याचा शाळेचा सुरू झाला. शून्य मी जाणीवपूर्वक बोलतो की माझा भारत महान आहे. ज्या शून्याला ज्या शून्याचा जगाला उपयोग होतोय तो शून्य माझ्या भारताचा आहे. म्हणून या कार्याची सुरुवात शून्यापासून झाली, त्याबद्दल मला अभिमान वाटतो. कारण शून्याचंच रूपांतर आपल्या 100मध्ये, लाखामध्ये, कोटी आणि पुढे पुढे जात असतं. म्हणून मला त्या शून्याबद्दल आजही तितकाच अभिमान आहे. जर यदाकदाचित तो शून्य माझ्यासोबत नसता तर यदाकदाचित मी हे कार्य करू शकलो नसतो, हेही तेवढंच सत्य आहे. परिस्थितीमुळे हा मार्ग निवडल्यानंतर खूप खूप अतिशय बिकट प्रसंग आले, संकट आली. प्रत्येक संकटाला तोंड देता देता कधी-कधी असं वाटत होतं की तू का, कशासाठी करतो आहे? तुलाही संसार आहे, हे संसाराचा गाडा सोडून तू ह्या वेगळ्याच गाड्यावरती प्रवास का करतो आहे? असे असंख्य प्रश्न मला ज्यावेळेस बोचत होते, त्यावेळेस एकच विषय होता, तो म्हणजे तुझ्यासारखी इतरही मुलं आहे आणि त्याला तुला न्याय द्यायचा आहे. बस ती जी काही माणूस म्हणून जे काही लक्षण होतं, जो काही विचार होता, तो मला बसू दिला नाही आणि यातूनच मानवधन जन्माला आलं. आता मानवधन कसं जन्माला आलं याबद्दल पण थोडक्यात सांगतो. त्यावेळेस माझा विषय गणित, विज्ञान असे आवडीचे विषय होते. परंतु मी मराठी हा भाषा जो विषय आहे त्यामध्ये काही जे काही पाठ होते, काही ते धडे होते, ते मी कोल्हे मॅडमकडून जाणीवपूर्वक मी शिकायला घ्यायचो. त्याच्यामध्ये एक पाठ होता, तो म्हणजे मानवधन. त्यावेळेस तो मानवधन जो काही धडा होता, पाठ होता, तो समजून घ्यायला मला किचकट वाटत होता, क्लिष्ट वाटत होता. परंतु मी म्हटलं हे मानवधन, धन आपल्याला सगळ्यांना समजतं, पण मानवधन म्हणजे काय? ज्यावेळी मी सखोल अभ्यास करत गेलो त्यावेळेस असं वाटलं की सगळं धन, भौतिक धन हे आज ना उद्या संपू शकतं, संपुष्टात येऊ शकतं, त्याचा नाश होऊ शकतो. असं जगामध्ये कोणतं धन आहे जे संपू शकत नाही, ते कोणी चोरून नेऊ शकत नाही? ते म्हणजे मानवधन आहे. आणि म्हणून हा मानवधनाचा जन्म देताना, मानवधनाला जन्म घालताना मला खूप मनस्वी आनंद झाला. आणि आज ह्या मानवधन संस्थेच्या माध्यमातून सांगायला आनंद वाटतो. सरांनी पण सांगितलं, कौतुक केलं, मला खूप बरं वाटलं की ज्या मुलाला शिक्षण घेताना स्वतःचं शिक्षण घेता येत नव्हतं, तोच मुलगा, सालकऱ्याचा मुलगा आज 4,000हून अधिक मुलांना शिक्षण देऊ शकतो. हे एक जिवंत उदाहरण मानवधन म्हणून मी त्याकडे बघतो आहे. मी आता ह्या मानवधनाच्या प्रवासाबद्दल थोडं माहिती दिली आहे, परंतु ह्या पुस्तकाकडे का वळालो, मानवधन पुस्तकाचा जन्म किंवा इतरही पुस्तकं का निर्माण झाली, याकडे आपण हळूहळू जाऊया. एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये घडला. सर्वसाधारण मी 11वीच्या वर्गात होतो. मला निबंध लिखाण करताना खूप मला आनंद वाटायचा आणि मार्कही चांगले मिळत होते. परंतु ते लिखाण फक्त मार्कांसाठी होतं. मला त्यावेळेस उमजत नव्हतं. विद्यार्थी दशेत असताना फक्त निबंध लिहिला तर मार्क चांगले मिळतात एवढं समजत होतं. परंतु 11वीच्या वर्गामध्ये ज्यावेळी मी चांदवडला आपल्या SNJPला होतो, तिकडे शिकत होतो, त्यावेळेस मी एका विषयावरती निबंधासारखं म्हणेल मी, परंतु माझ्या मनातले विचार, माझ्या मनामध्ये असलेले जे काही घोलमेल होत होती ती मी शब्दामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. आणि एका स्त्री जीवनावरती, वास्तव जीवनावरती,
शब्दबद्ध केलं. आता ते परीक्षेत कसं तपासणी करतो तसं तपासणी करण्यासाठी माझ्याकडे साधनच नव्हती. कारण मी खेड्यामध्ये, मळ्यामध्ये आणि मळ्यामध्ये सुशिक्षित कोणीच नव्हतं. मग काय करावं? मी थोडी शक्कल लढवली. आईच्या सोबत त्या मळ्यामध्ये ज्या महिला वर्ग आल्या होत्या, त्यामध्ये 2 पुरुष पण होते कामासाठी. त्यांना सगळ्यांना जेवणाच्या वेळेस गोलाकार बसून ते जेवण घेणार. पण त्यांना म्हटलं, "आपल्याला जेवण करण्याच्या अगोदर मला 2-4 तुम्ही मिनिटं द्यावं." आणि मी तो जो कागद आहे तो घेतला आणि त्यांना तो वाचून दाखवला. ते वाचून दाखवताना मी स्वतः त्या कागदामध्ये गुंतून गेलो होतो. मला समजत नव्हतं. ती लोकं माझ्याकडे ऐकताय की बघताय मला माहीत नव्हतं. परंतु जेव्हा तो कागदाचा शेवटचा शब्द संपला, त्यावेळेस सगळ्यांकडे बघितलं, तेव्हा प्रत्येक महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तेव्हा मला असं समजलं, की आपण जे काही लिखाण केलेलं आहे, ते ह्या हृदयाचं त्या हृदयापर्यंत पोहोचतं, एवढंच मला समजलं. तेव्हा माहीत नव्हतं मी हा लेखक होणार आहे किंवा साहित्यिक होणार आहे किंवा मी काहीतरी लिहू शकतो, हा आत्मविश्वास नव्हता. हळू-हळू प्रवास पुढे जात गेला. के वाघमध्ये असताना वास्तव आहे, सरांची स्तुती म्हणून करत नाही, पण जे सत्य आहे ते सांगतो. सरांचं स्तंभलेखन लोकमतला असायचं आणि त्यांच्या डिपार्टमेंटच्या बाहेर एकदा लोकमत आलेला ते काही जो आर्टिकल होता तो मी बाहेर थांबून वाचलात आणि मी त्यावेळेस संकल्प केला, मी डॉक्टर कुटे सरांसारखं मी पण लिखाण करेन. त्यांच्या कॅबिनमध्ये जाण्याच्या अगोदर मी हा संकल्प केला आणि गेलो. आज त्यांच्याच समोर एक लेखक म्हणून परमभाग्य लाभण्याचं कारण तेही ठरले आहेत. याला मी मानवधन म्हणेल. आता माझे बंधू बर्वे दादा पण आहे, ज्यांच्यावरती माझं खूप प्रेम होतं, त्यांचंही माझ्यावरती खूप प्रेम होतं. असे माननीय माझे आता थोडंसं भावनिक होऊन जाईल मी, डॉक्टर यशवंत बर्वे. बर्वेदादांनी मला खूप घडवलं, शिकवलं, दिशाही दिली. या पुस्तकात त्याचा उल्लेख पण आहे. दादांनी जाण्याच्या पहिलं मला सांगितलं, की "प्रकाश, तू जे काही काम करतोय ना, हे काम शिक्षणाच्या माध्यमातून समाजोपयोगी असायला पाहिजे. शिक्षण हे समाजाला उपयोगी आलं पाहिजे, यासाठी तू काम कर. समाजामध्ये जे काही समस्या आहे, उद्या निर्माण होणाऱ्या समस्या आहे, याचा विचार करून तुला शिक्षण द्यायचं आहे." आणि त्यांनी सांगितलं होतं, की 2040 साली असंच काहीतरी प्रलय येईल आणि मानव जातीला खूप मोठा धोका निर्माण होईल. आणि खरोखर 2020लाच तो आपला अनुभव कोविडच्या माध्यमातून आपण अनुभवला आहे. 2040ला अजून खूप काही प्रश्न आपल्यासमोर येणार आहे, तो परिस्थितीच आपल्याला सांगेल. परंतु या पुस्तकात त्यावेळेस दादांनी जो काही भविष्य मला सांगितलं आहे, या विश्वातील मानवजातीचं, ते मी नोंद केलेलं आहे. आणि 2070 साली काय होऊ शकतं, हाही विचार त्यामध्ये आहे. आता ह्या पुस्तकाच्या प्रवासाकडे जात असताना मी तुम्हाला 2-3 मुद्दे जे सांगितले, त्यानंतर जेव्हा शाळा सुरू झाली, तेव्हा सरांच्याच माध्यमातून बालविद्या साहित्य संगम अशी एक पुस्तिका तयार केली, ज्यामध्ये त्याला वर्कबुक म्हणता येणार नाही, परंतु त्या वर्कबुकच्या बाहेर जाऊन सर्वसामान्य जनरल नॉलेज, विविध आदर्श व्यक्तींचं माहिती, वैज्ञानिकांची माहिती, असं एक पुस्तिका तयार करण्यात आली आणि त्या पुस्तिकेला बालविद्या साहित्य संगम असं नाव देण्यात आलं आणि त्याचं संपादक स्वतःच मी माझं नाव टाकून घेतलं. कारण मला माहीत होतं, की आपण संपादक बनलो तर आपण लिहू शकतो. हा आत्मविश्वास निर्माण स्वतःमध्ये केला आणि बालविद्या साहित्य संगमाची निर्मिती झाली आणि बघता बघता त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना असा झाला. आज आपल्या धनलक्ष्मी शाळेतून किंवा ज्या मानवधन संस्थेतून शिकणारा विद्यार्थी आहे, तो सरांच्याच मार्गदर्शनानुसार केरळ त्याला पॅटर्न मी म्हणतो. जसं केरळमध्ये शैक्षणिक धोरणामध्ये त्याला स्कूल फीडिंग म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून सामान्य ज्ञानाचे धडे देऊन तो सक्षम त्याला केलं जातं. MPSC, UPSC ज्या तत्सम एक्झाम आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, त्याची पूर्वतयारी ही शालेय स्तरावरती होत असते. तशीच आपल्या संस्थेमध्ये ती तयारी करून घेतली जाते आणि हे पुस्तिकेचा उपयोग त्यांना अशा पद्धतीने होतो आहे. या पुस्तिकेमध्ये संपादक ज्यावेळेस झालो, त्यावेळेस पुन्हा एक प्रश्न तयार झाला, की त्यावेळेस माझी इतकीशी वर्तमानपत्राशी इतका संबंध नव्हता किंवा जी वार्ताहर असेल किंवा संपादक मंडळी असेल, तिथपर्यंत मी पोचू शकत नव्हतो. परिस्थितीच त्याला कारणीभूत असेल. जेव्हा बातम्या तिथे पोचवल्या जात होत्या, त्या बातम्या एक छोटीशी संस्था, एक छोटीशी शाळा म्हणून कदाचित त्या बाजूलाही पडत असेल किंवा तिथे त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे त्या पेपरमध्ये छापल्या जात नसेल. म्हणून
संस्थेची किंवा शाळेची बातमी कमी प्रमाणात येत असल्याकारणाने मी स्वतःच एक शोध घेतला की आपण जसं वर्तमानपत्र आहे तसं शालेय स्तरावरती वर्तमानपत्र का सुरू करू नये. आणि बघता बघता मानवधन शालेय वृत्तपत्र असं एक शाळा पातळीवरती संस्था लेवलवरती एक शालेय वृत्तपत्र सुरू केलं. त्यामध्ये मग बातम्या असेल, मुलांचं जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्यांचा एकत्रित आणि विश्वधन, संस्कारधन, अक्षरधन अशा पुरवण्या तयार करून त्या मुलांना, पालकांना अधिकाधिक शिक्षण द्यावं, ज्ञान द्यावं हा हेतू ठेवून मानवधन शालेय वृत्तपत्राचा जन्म झाला. आज त्या शालेय वृत्तपत्राचा मी संपादक म्हणून मला सांगताना आनंद वाटतो. आणि त्यावेळेस जो काही संपादकीय कॉलम होता तो लिखाण करण्याचं परमभाग्य त्यावेळेस लाभत होतं. आणि त्या स्तंभलेखनामधून किंवा संपादकीय मुद्द्यामधूनच हा मानवधन विचारांची प्रकाशवाट जन्माला आली. सांगायला खूप आनंद होतो आहे. कोणतंही झाड जन्माला येत असताना ते पहिलं बी स्वरूपात असतं, ते अंकुरतं, हळूहळू मोठं होतं. तसंच हा मानवधनाचा प्रवाससुद्धा छोट्या छोट्या गोष्टीपासून झाला आणि आज त्या शालेय वृत्तपत्राच्या लिखाणातून मानवधन पुस्तक लिखाण करावं अशी एक संकल्पना दादा त्यावेळेस होते. दादांनी मला प्रोत्साहन दिलं. माझे गुरुबंधू आहेत त्यांनी सांगितलं की आपल्याला हे पुस्तकं आपण करू शकतो. आणि हा एक मानवधन एक विचारांची एक प्रकाशवाट ही पुस्तक एका वर्षामध्ये पूर्ण होऊन छपायला गेलं. परमभाग्य असं लाभलं की मल्टीव्हर्सिटी म्हणजे डॉक्टर विजय भटकर सर, ते पण परमादरणीय गुरुवर्य आहेत. त्यांच्याकडे हा विषय ज्यावेळेस पुटअप केला त्यावेळेस त्यांनी क्षणाचा विलंब न करता मला संपादकीय जबाबदारी त्यांनी सांभाळली आणि ह्या पुस्तकाला संपादक म्हणून स्वतः डॉक्टर भटकर सरांनी योगदान दिलेलं आहे. हे पुस्तक ज्यावेळेस प्रस्तावनेसाठी विचार करत होतो त्यावेळेस बर्वेदादांचेच जवळचे स्नेही न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी दादांनी तिकडून फोन केला बाबांना, त्यांना बाबाच म्हणायचं. आणि त्यांनी सांगितलं की असे ग्रस्त आहे, प्रकाश आहे, तो खूप हुतकरू आहे, तो प्रामाणिक काम करतो वगैरे 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 आणि त्यांच्या पुस्तकाला आपल्याला प्रस्तावना द्यायची आहे. दादांच्या त्या शब्दाला सन्मान देऊन या पुस्तकाला न्यायदेवतेतले सर्वोच्च स्थान असलेले न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांची प्रस्तावना लाभली. नीलाताई सत्यनारायण ज्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याच्या, त्यांचं आणि माझं नातं एक ताई या समान होतं. आणि मी त्यांनाही हा विषय पुटअप केला आणि त्यांनी ह्या पुस्तकाला शुभेच्छा संदेश दिला. आणि शेवटी म्हटलं ह्या पुस्तकाला आपण सहज मी बोलून गेलो. बालिश बहुबायकाचा बडबडला अशी परिस्थिती होती, लोकांना हसू फुटलं असेल, परंतु मी बोललो म्हटलं या पुस्तकाला ना आपण माननीय माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं शुभेच्छा संदेश घ्यावं. त्यावेळेस माझ्या मते इथे दीपकंते सोबत आहे, तेही विचार करत असेल काय सर काहीतरी बोलतात ते बोलून टाकलं. पण बोलून टाकलं नाही तर ते प्रत्यक्ष वास्तवात पण उतरलं. माननीय प्रतिभाताई पाटील यांचे शुभेच्छा संदेश या पुस्तकाला लाभला. यातून मानवधन आता मला हळूहळू एक एक गोष्ट सांगायची आहे. हाती घ्याल ते तडीच न्या, जे काम हाती घेतलं ते पूर्ण केल्याशिवाय सोडत नाही, हा एक मानवधनाचाच गुण आपण समजूया. आणि अशा पद्धतीने हे पुस्तक लोकांच्या सेवेसाठी 5 जून 2015ला कालिदासमध्ये प्रकाशित करण्याची संधी प्राप्त मिळाली किंवा परमभाग्य मला लाभलं. हा असा एकूण पुस्तकापर्यंत प्रवास करत असताना जे काही विचार डोक्यामध्ये होते ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जो मानवधन शालेय वृत्तपत्राचा आधार मी घेतला, त्यातला तो आधार घेऊन या पुस्तकामध्ये छोटे छोटे विचार, छोटे छोटे माझे दिशादर्शक विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या पुस्तकांनी केलेलं आहे. आता ह्या पुस्तकामध्ये जाण्याच्या पहिलं मला एक सांगायचं वाटतं, मानवधन म्हटलं तर ते थोडं आपल्याला समजून पण घेणं गरजेचं आहे. मी म्हणजे आपण सर्वच, मी खूप भाग्यवंत आहे.
कारण मी माणूस आहे. या पृथ्वीवरती जेवढे पशु पक्षी प्राणी आहेत त्या प्राणीमात्रामध्ये सर्वात भाग्यवंत प्राणी मनुष्य आहे, कारण देवाने त्याला बुद्धिजीवी म्हणून घोषित केलं आहे किंवा त्यांनी त्याला अधिक गोष्ट देऊ केली आहे. माणसाने त्या बुद्धीचा वापर करून आदिमानवापासून तर आधुनिक माणसापर्यंत जी काही प्रगती साधलेली आहे त्याला जो काही मूळ पाया आहे, बेस आहे, तो म्हणजे मानवधन आहे. म्हणजे मानवधन म्हणजे नेमके काय? मानवधन म्हणजे काय की आपल्याला देवाने 5 ज्ञानेंद्रिय दिलेला आहे, त्याचा सदुपयोग करून घेणे. त्यातला एखादा अवयव, समजा डोळा नसेल त्या अंध व्यक्तीला विचारून बघा जग कसं दिसतं. ज्याला पाय नाही त्याला विचारा तुला चालताना कसं वाटतं. ज्याला हात नसेल त्याला काम करायला लावा, त्याला कसं वाटतं. जसं शरीर आपल्याला धन म्हणून बरेच काही देत असतं, तसंच त्या शरीरामध्ये असलेल्या अदृश्य गोष्टी ते सुद्धा धन माणसाला खूप काही देत असतं. त्यामध्ये मानवधन समजून घेताना मला जे काही उमगलेलं आहे ते असं आहे. मानवधन म्हणजे काय? मानवधन म्हणजे बुद्धिमत्ता असेल, व्यवहारचातुर्य असेल, ध्येय असेल, प्रामाणिकपणा असेल, कर्तृत्व असेल, त्याग असेल, प्रामाणिकपणा असेल, जे मानवी मूल्याशी निगडीत जे काही मानवी गुण आहेत त्याला आपण मानवधन म्हटलं पाहिजे असं माझं मत आहे. आणि हे गुण ज्याच्यामध्ये विकसित होऊ शकतात तो या विश्वामध्ये संत, महंत, महापुरुष, देवपुरुष म्हणून समोर येतो. ज्यांच्याकडे हे मानवी धन आहे तेच इतिहास लिहू शकतात आणि इतिहास लोकांना समजून सांगू शकतात. असं हे मानवधन आपल्या सगळ्यांकडे ऑलरेडी आहे. परंतु ज्याकडे आहे त्याने आतमध्ये स्वतःमध्ये बघून माझ्यामध्ये कोणते गुण आहे हे शोधून ते जर विकसित केले तर तो माणूस त्याचं जीवन समृद्ध करू शकतो. हे जीवन समृद्ध करण्यासाठीच हे मानवधन पुस्तक सगळ्यांना उपयोगी ठरेल असं विश्वास म्हणणार नाही, पण ते नक्कीच प्रत्येकाला त्याचं फलदायी ठरतं आहे हे ठामपणे मी बोलू शकतो. यामध्ये मानवी जे काही गुण आहे मानवधनाच्या संबंधित त्यातले काही गुण मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ते गुण बाहेर पडल्यामुळेच यदाकधी तुमच्यासमोर उभं राहण्याचं परमभाग्य त्या मानवधनाच्या गुणामुळेच प्राप्त झालेलं आहे. जसं मी म्हटलं की एखादी गोष्ट मी घेतल्यानंतर सोडत नाही, हाती घेतील तरीच नाही, म्हणजे सातत्य हा जो काही गुण आहे तो आपल्यामध्ये असतोच. तो ज्याच्याकडे असेल तो यशस्वी होतो. असे प्रत्येक ज्याच्याकडे ज्ञान आहे तो ज्ञान असलेला व्यक्ती जो धनवान आहे त्याहीपेक्षा श्रीमंत असतो असं माझं प्रामाणिक मत आहे. शिक्षणाने जीवन समृद्ध होतं. ज्ञानाने माणूस जगाच्या पाठीवरती स्वतःचं रामराज्य उभं करू शकतो. आणि मग असे जे काही गुण आहे हे गुण आपल्यापुरतेच मर्यादित न ठेवता इतरांपर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये असलेले मानवधन बाहेर काढून त्याचा विकास जर केला तर हा त्या व्यक्तीचा विकास होऊ शकतो. व्यक्तीचा विकास झाला तर त्या कुटुंबाचा विकास होऊ शकतो, त्या गावाचा विकास होऊ शकतो, त्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो, राज्याचा विकास होऊ शकतो, त्या देशाचा विकास होऊ शकतो, या राष्ट्राचा विकास होऊ शकतो. म्हणून मी हे मानवधन जेव्हा बघतो तेव्हा व्यक्ती विकास ते राष्ट्रविकास हा मुद्दा घेऊन परमादरणीय गुरुवर्य डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांना दररोज समोर ठेवतो आणि त्यांनी दिलेलं जे काही व्हिजन आहे त्या व्हिजनला कृतीमध्ये उतरून ह्या राष्ट्राचा विकास कसा होऊ शकतो, हे राष्ट्र महासत्ता त्याच पलीकडे जाऊन विश्वगुरु भारत निर्माण आपला करायचा नाही, कारण भारत हा विश्वगुरु भारत होता आहे आणि असणार. या उद्देशाने आपल्या सगळ्यांना मानवधन बाहेर काढून त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी गतिमान करणं हे मानवधन संस्थेचं मानवधन म्हणून मी जेव्हा बघतो तेव्हा माझं कर्तव्य मी मानतो. असं हे एकूण सगळं मानवधन पुस्तकामध्ये संपूर्ण देण्याचा मी प्रयत्न केला आहे. यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगतो, ते आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेत. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचा विषय आपण ज्यावेळेस काढला
डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांकडे मी बघून जगतो का? त्यामागे पण काही थोडंसं फार साम्य असू शकतं म्हणून. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम सर बाल्य अवस्थेमध्ये असताना त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खूप काबाड कष्ट करून शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनाही ते समजलं असेल, की जर शिक्षण घेतलं तर आपण मोठं होऊ शकतो आणि आपण विकास करू शकतो आणि त्यांचा विकासाची गती आपण जर बघितली, तर ते एक व्यक्ती नसून ह्या राष्ट्राला, ह्या जगाला मिसाईल मॅन म्हणून एक वेगळी ओळख त्यांनी करून दिलेली आहे. त्याही पलीकडे या राष्ट्राचं जे काही प्रमुख नागरिकत्व आहे ते म्हणजे राष्ट्रपती हे पदही त्यांनी भूषवलं आहे. एवढं करूनसुद्धा त्यांच्यामध्ये अजून एक गुण जो काही दिसला तो मी बारकाईने टिपला. त्यांनी शेवटचा श्वास विद्यार्थ्यांसमोर दिला. म्हणून एक आदर्श शिक्षक कसा असावं हे मी समजून त्यांच्याकडून घेतलं आणि मी सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून कार्य कसं करू शकतो हा विषय घेऊन काम करायला पुढे चाललो आहे. मला एक गोष्ट सांगायची आहे, मानवधनमध्ये व्यवहार चातुर्य हा एक गुण आहे. त्यातलं माझं स्वतःचं उदाहरण देतो, जेणेकरून ते योग्य ठरेल, कारण मी ती जगलो आहे, वास्तवामध्ये आहे. मी वयाच्या 8वीच्या वर्गात होतो. गवताचे भारे विकणे, आपल्या यात्रेमध्ये नारळ विकणे, फुलं विकणे असे बरेच काही उपद्व्याप केलेले. परंतु एक जी गोष्ट आहे, आमच्या त्या मालकाच्या शेतामध्ये द्राक्षाची शेतमळा होता. भाजीपाला पण असायचा, तो आम्ही विकायला तिथं जायचो. परंतु द्राक्ष जो काही संपलेले होत्या आणि ती खराब जी द्राक्ष होती ती अक्षरशः उकिरड्यावरती टाकावी, फेकून द्यावी अशा अवस्थेत होती. आणि ते मला काय बोललं, की आपण हे उकिरड्यावरती टाकून देऊ. मग मी विचार केला, नाही हे उकिरड्यावरती नाही टाकणार. तुम्ही मला परवानगी देतात का? मी ती विकायला नेतो. ते माझ्याकडे बघून ते चक्क एक लहान पोरगा हे विकायला घेऊन जातोय. त्याचे माझ्याकडं बघून ते हसले. अरे म्हणे तुला काय करायचं कर. मग मी शक्कल लढवली. तिथं हौद होता. हौदामध्ये ते सगळी धुतली, स्वच्छ केली. त्यातलं चांगले जे पार्ट आहेत ते कात्रीने कट केले आणि रविवारच्या आठवड्या बाजारामध्ये, लासलगावच्या बाजारामध्ये ते विकायला आणले. आता विकायला आणल्यानंतर मी सर्वसाधारण सकाळी 8-8:30च्या दरम्यान तिथे त्या उन्हाच्या ह्याच्यामध्ये हळूहळू ऊन वाढत गेलं होतं. 1 क्विंटल पहिलं द्राक्ष आणले, सायकल होती ढकलत. ती 1 क्विंटल द्राक्ष सर्वसाधारण 12च्या दरम्यान संपून गेली. मी सडलेली द्राक्ष बाजारामध्ये विकतोय, माझ्या नावानुसार कोल्हे, लबाड, भामटे असतात असं मी काही केलं नाही. मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं, की ही द्राक्ष खराब आहे, परंतु तुम्ही घ्यावं. मग यामध्ये मला बालपणापासून जे काही संभाषण कौशल्य, संवाद साधण्याची कला जी मला लाभली होती त्याचा उपयोग मी तिथे केला आणि एक लहान मुलगा म्हणून त्या लोकांनी ह्या मुलाला मदत असेल, ह्या मुलाला एक काही सहकार्याची भूमिका असेल, माझ्या काही त्या भावनिक जे भाव असेल तो त्यांनी कॅप्चर केला असेल, म्हणून त्यांनी ते द्राक्ष विकत घेतले आणि सांगायला आनंद वाटतो आणि चॅलेंज पण लोकांना देतो, की चांगल्या क्वालिटीची द्राक्ष 6 क्विंटल एका दिवसामध्ये क्वालिटीची द्राक्ष विकून दाखवावं हात विक्रीने. त्यावेळेस तराजू काटा हातात पकडून तो होता. खूप हाताला त्रास होत होता. पण एक चॅलेंज स्वीकारलं तर 8वीच्या वर्गामध्ये एका दिवसामध्ये सडलेली 6 क्विंटल द्राक्ष विकण्याचं परमभाग्य मी पदरी घेतलं. यदाकदाचित असेच ते मानवी जे काही गुण आहेत ते मी स्वतःमध्ये डेव्हलप करत इथपर्यंत आलो. पण हे करत असतानासुद्धा मी स्वतःला अजून मी खूप उंची गाठली असं म्हणत नाही, कारण मी पुन्हा एकदा शून्य अवस्थेतच आहे. मला खूप काम करायचं आहे. मानवधन लोकांमध्ये असलेलं ते बाहेर काढायचं आहे आणि ते धन बाहेर काढून त्याचा विकास करायचा आहे. हा शुद्ध भाव ठेवून आपल्यासारख्या लोकांकडून मी आजही ते मानवधन घेतो आहे आणि माझ्या स्वतःमध्ये जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करतो आहे आणि इतरांनाही इम्प्लिमेंट करण्यासाठी भाग पाडतो आहे शाळेच्या संस्थेच्या माध्यमातून. या पुस्तकामध्ये जाताना 51 असे मुद्दे घेतलेले आहेत, की ज्या मुद्द्यातून व्यक्तिविकास ते राष्ट्रविकास, माणूस म्हणजे काय, माणसाने माणसासारखं कसं जगावं हा विचार त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. सुरुवात करताना मीही स्वतः देवभोळा आहे, पण देव कुठे असतो, देव माणसात असतो हेही सांगण्याचा प्रयत्न केला.
निष्काम कर्म करा, देव भेटेल. आपण जर प्रामाणिक राहिलो, मनापासून कार्य केलं, तर आपल्याला देवही थांबवू शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणूनच हा प्रामाणिकपणा, हा जो गुण आहे, ह्या लेखामध्ये नमूद करण्यात आला आहे. देव खरोखर आहे. देव नाही असं मी म्हणणारच नाही. देव हवेत आहेत, देव झाडामध्ये आहेत, देव पक्ष्यांना आहेत, पाना फुलात आहेत, देव माणसात पण आहेत, संत गाडगेबाबांच्या विचारधारेनुसार. म्हणून देव भेटायचा असेल तर तुम्हाला निष्काम कर्म करा. मी खूप प्रामाणिकपणे एखाद्याशी मैत्री केली, नातं तयार केलं, तर ते नातं आपल्याला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जातं. पण त्यामध्ये निखळ आणि स्वच्छ प्रामाणिकपणा असणंच गरजेचं आहे. म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये प्रामाणिकपणा गुण त्यामधून दिसेल असं मला वाटतं. सुसंस्कृत समाजासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. पुन्हा आजची सामाजिक परिस्थितीचा विचार करता छोटी छोटी मुलं आहेत. मी आता अंबड आणि त्या परिसरात राहतो. अंबड आणि इंदिरानगरच्या पोलीस स्टेशनमध्ये जर आपण अभ्यास केला तर वयवर्ष 13च्या पुढे आणि 25च्या आतमध्ये सर्वात जास्त नोंदी ह्या घातपात गुन्ह्यामध्ये झालेल्या आहेत. मला खूप वाईट वाटतं आहे. तरुणांचा देश, ज्यावेळेस आपण सगळं जग आपल्याकडे बघतो आहे, तरुणांच्या देशामध्ये अशा गोष्टी घडणं कितपत योग्य आहे. तेव्हा अस्वस्थ मन मला खूप काम करायचं आहे असं सुचवतं. म्हणूनच रस्त्यावरती जाऊन शाळेतल्या शाळकरी मुलांना घेऊन वाहतुकीचे नियम समजून सांगण्यासाठी, छोटा पोलीस या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये घातपात गुन्हा घडत असेल तर इमिडिएटली मोठ्यांना सांगून पोलीस स्टेशनपर्यंत जाऊन ती गोष्ट घडू नये यासाठी छोटा पोलीस काम करतो आहे. म्हणूनच सुसंस्कार पिढी जर असेल तर त्या समाजामध्ये, त्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे वाईट गोष्ट, घातपात गुन्हे घडणारच नाही असं ठामपणे सांगितलं. मी असा विचार करेल की मला स्वतःला जीव आहे तसं दुसऱ्याला जीव आहे. ॲक्सिडेंटमध्ये दुसऱ्याचा जीव गेला तर त्याला कसं वाटेल, स्वतः त्यामध्ये समोर ठेवून जर विचार केला तर मी म्हणेल एकही ॲक्सिडेंट होऊ शकत नाही. आपण खूप संवेदनशील आहेत, खूप संवेदनशील आहेत. दररोज पेपरमध्ये ॲक्सिडेंटच्या बातम्या वाचतो, ऐकतो आणि तेवढ्या काळासाठी अस्वस्थ मनाने विचार करायला लागतो आणि काही वेळानंतर पुन्हा आपल्या पूर्वस्थितीत येतो. जेव्हा आपणही रस्त्यावर जातो तेव्हा आपण खरोखर ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करतो का? जे रस्त्यावरती जे काही चिन्ह लावलेले असतात, जे सिग्नल लावलेले आहेत, त्याचं खरोखर आपण पालन करतो आहे का? जर ते केलं तर आपण स्वतः शिस्तप्रिय आहे, नियमबद्ध वावरणारी एक शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघतील. शिस्तप्रिय गाव, शिस्तप्रिय देश जगाला आपण ओळख करून देऊ शकतो. म्हणून व्यक्ती विकासाकडून ज्यावेळेस राष्ट्र विकासाकडे जाईल त्यावेळेस व्यक्तीवरती फोकस मी जास्त करतो. जर संस्कार, शिस्त हे जर आपण शाळेच्या मुलांना आज जर दिले नाही तर उद्या पुन्हा विधायक चित्र, एक विध्वंसक वातावरण मला आणि तुम्हाला बघायला मिळेल. मला एक खूप भीती वाटते मानवधन मध्ये हा प्रवास करताना. आज अविचारांचा, वाईट कृत्य करणारा राक्षस हळूहळू आपल्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेला आहे. आपण काय म्हणतो, ही घटना त्यांच्या तिथे झाली, आपला काय रोल आहे, आपण त्याकडे कळत नकळत दुर्लक्ष करतो. परंतु तोच राक्षस हळूहळू आपल्या उंबराच्या बाहेर येऊन उभा आहे आपल्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठी. उद्या तीच गोष्ट आपल्या घरामध्ये येऊन झाली तर आज रस्त्यावरती कोणी हॉर्न जरी वाजवला तर ते धारदार हत्यारांचा वापर सर्रास केला जातो आहे. अशी आपली लोकं, आपलीच लोकं जी काय त्याला कोयता गँग वगैरे काहीतरी आहेत, ते लोकं आपल्याच लोकांचे नुकसान करतात आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, आम्ही अशी प्रतिज्ञा शाळेमध्ये शिकलो, तरीसुद्धा आम्ही आमच्याच तिथल्या बांधवांच्या वस्तूंचं असेल, संपत्तीचं असेल, माणसांचं नुकसान म्हणजे माणसं जीवितहानी असेल, अशा गोष्टी आम्ही सहज करू शकतो. मग तुमच्या शाळेमध्ये जे आपण शिकलो आहे ते शिकलेलं
हे फक्त मार्कांसाठी होतं का? असा प्रश्न मला अस्वस्थ करतो. म्हणून पुन्हा एकदा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे जर रुजवायचं असेल तर त्या मुलांवरती बालसंस्कार देणं गरजेचं आहे. सुसंस्कृत समाज जर तयार झाला तर सुसंस्कृत राष्ट्र निर्माण होईल, सुसंस्कृत विश्व निर्माण होईल आणि विश्वगुरू भारत आपला देश आहे ते सांगण्याची आवश्यकता पडणार नाही. मानसिकता हा विकासातील पायाभूत घटक म्हणून मानसिकता आहेत. मानवधनचा हा गुण आहे मानसिकता. ज्याची मानसिकता चांगली असेल, सकारात्मक असेल, तिथे चांगल्या गोष्टी घडतील. नकारात्मक असेल तर नक्कीच आपण काहीतरी वेगळं चित्रविचित्र अनुभवायला येऊ शकतो. अजून एक मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. महानतेचा नवसंकल्प करूया. सर्वसाधारण आपण ती व्यक्ती महान आहे, दुसऱ्यांबद्दल महानतेचं स्वरूप आपण बघत असतो, परंतु आपण स्वतः महान आहेत हेच आपण विसरून जातो. मग आपल्यामध्ये महान होण्यासाठी जे गुण आहे हे जर शोधले, त्याचा विकास केला, त्याला आवडीचं जे काही क्षेत्र असेल, त्याच्या आवडीचं जे क्षेत्र असेल त्या आवडीच्या क्षेत्रामध्ये विकास जर केला त्याने, तर तो महान होऊ शकतो. मग प्रत्येकाला एक आव्हान म्हणून की तुमच्यामध्ये असलेलं महानत्व शोधा, ते समृद्ध करा, त्याचा विकास करा. नक्कीच आपल्याला स्वतःला महान होता येईल. महान स्वतः झाला तर देश महान होणार आहेत. एक धोका असा एक विषय घेऊन या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. एक धोका म्हणजे काय? आज समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी ज्यावेळी घडत आहेत त्यावेळेस आपण त्यावरती बारकाईने विचार करतो का? आणि तो बारकाईने विचार करण्यासाठी एक आरशासारखं सामाजिक चित्र ह्या धोका या लेखातून मांडलेलं आहे. बदलती जीवनशैलीमध्ये सांगण्याची आवश्यकताच नाही. आज भारतीय माणूस हा धनवान होता, श्रीमंत होता. श्रीमंतीची व्याख्या मी वेगळ्या अँगलने करेल. श्रीमंती ही भौतिक धनाच्या अनुषंगाने नाही. भारतीय माणूस श्रीमंत ह्या अनुषंगाने होता की त्याकडे ज्ञानसंपदा जास्त होती. निसर्गाच्या सानिध्यात राहून तो निसर्गाशी समरस होण्याची जी कला होती ती जास्त होती. आपला देश कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान देशामध्ये तो राहून शेती करत असताना तो दान देण्याची भूमिका, जरी तो शेतामध्ये राबतोय परंतु तो स्वतःसाठी अगोदर ठेवत नाही, तो दुसऱ्यांना देतो आणि नंतर तो स्वतःची भाकरी घेतो. असे बरेच काही गोष्टी या भारतभूमीमध्ये लपलेल्या आहे. आणि असे असताना आज ह्याच भारतामध्ये आपली जीवनशैली परकीय देशांचा जे काही अनुकरण म्हणूया, त्या मॉडर्नच्या नावाखाली आपणच चुकीच्या गोष्टी ॲडॉप्ट करून आज अनेक हॉस्पिटलमध्ये आपल्या जीवनशैली बदलल्यामुळे, आहारामध्ये बदल झाल्यामुळे, आपण आरोग्याच्या समस्येमुळे अनेक दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये सर्वात जास्त पेशंट ॲडमिट झालेले दिसतात. हे होऊ नये यासाठी पुन्हा एकदा मानवधन संस्थेमध्ये सर सांगायला खूप आनंद वाटतो. दिवाळीनंतर मी स्वतः आहार हा विषय घेऊन प्रत्येक मुलाला सकस आहार मिळावं हे हेतूने कोणत्या प्रकारे फास्ट फूड वगैरे किंवा जे जंक फूड्स असेल ते न देता त्या मुलांना आहाराचा त्या आठवड्यामध्ये तक्ता दिला जातो. सोमवारी कोणता आहार असायला पाहिजे, मंगळवारी कोणता आहार, असं देऊन त्या मुलांना सशक्त, बलशाली, शारीरिकदृष्ट्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी हा उपयोग केला आहे. आणि पुन्हा एकदा या माध्यमातून बलशाली भारत म्हणण्याचं परमभाग्य या माध्यमातून लाभेल असं मला वाटतं. असे विविध मानवधनचे जे काही गुण आहेत, या गुणामध्ये माणूस, कुटुंब, देश आणि विश्व हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकामध्ये सर्वात शेवटी जाता जाता हे जीवन सुंदर आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. छोटंसं उदाहरण देतो. ते आता पूर्ण लेख वाचायला आपल्याला थोडा वेळेचा बंधन होईल. मी म्हणेल, माणूस म्हणून जगताना प्रत्येक जीवाला
तो स्वतःवरती प्रेम करत असतो. गाढव काबाड कष्ट करतं तेही त्याच्या जीवावरती तितकंच प्रेम करतं. मनुष्यही त्याच्या स्वतःवरती तितकंच प्रेम करतो. आणि ह्या दोघांमध्ये जरी फरक असला, जीव एकसारखाच असतो, आत्मा एकसारखाच असतो. म्हणून प्रत्येकाचं जगणं जरी वेगळं असेल, परंतु मनुष्य म्हणून जगताना माणसाला हे जीवन सुंदर आहे हे समजून घेण्याचं परमभाग्य बुद्धिजीवी म्हणून सर्वात जास्त लाभलेलं आहे. आणि हे जीवन सुंदर आहे हे बघताना आपल्या परिसरातला निसर्ग, उगवणारा सूर्य आणि त्या उगवणाऱ्या सूर्याबरोबर उमलणाऱ्या कळ्या, एका ठिकाणाहून दुसरीकडे आनंदाने गतिमान होणारे पक्षी, सूर्याच्या त्या तेजस्वी किरणांचा प्रभावाने मरगळ बाजूला करून प्रत्येकजण एक चैतन्य घेऊन कार्याला सुरुवात करतो आणि त्याच्या हातून एक चांगलं सत्कर्म घडतं. यशासारखं भाग्य दुसरं कुणामध्येच नाही. म्हणून मला माणूस म्हणून जगताना हे जीवन सुंदर आहे हे खूप बरं वाटतं. हे जीवन सुंदर आहे, पण हे जीवन सुंदर करायचं असेल, समृद्ध करायचं असेल, कल्याणकारी करायचं असेल, विश्वाचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला पुन्हा एकदा माझ्यामध्ये मानवधन खूप आहे. ते मानवधन मी स्वतःच्या स्वार्थासाठी निश्चित वापर करेल. स्वतःच्या स्वार्थातून परमार्थ साधण्यासाठी मी त्याचा नक्कीच उपयोग करून घेईल आणि ह्या विश्वाचं कल्याण करण्यासाठी मी या मानवधनाचा उपयोग करून जाताना पुन्हा मी एक कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटून देईल. या मातीतला एक छोटासा कण बनेल. यदाकदाचित वादळा वाऱ्याने तो इकडून तिकडे जाऊ शकतो, पाण्याने वाहून इकडून तिकडे जाऊ शकतो, पण तो कधी नष्ट होणार नाही. असं कार्यकर्तृत्व मी मानवधन म्हणून करेल आणि ह्या विश्वाला जाताना माझं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करूनच, माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य सिद्ध करूनच मी रजा घेईल अशी अपेक्षा ठेवून ह्या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी अतिशय छानपैकी मला समजून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही माझ्याकडून कमी अधिक झालं असेल, परंतु मी जे काही बोललो आहे ते अतिशय मनापासून, अंतर्मनापासून आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. मी अजूनही लहान आहेत. माझे मोठे गुरुबंधू डॉक्टर कुटे सर त्यांच्यासमोर बोलण्याचं धाडस मी करतो आहे, परंतु आजही मी विद्यार्थी आहे. कारण या पुस्तकामध्ये मी स्वतःला विद्यार्थी म्हटलं आहे. विद्यार्थी आहे, मला खूप शिकायचं आहे आणि ते शिकवण्याचं काम आपण करावं. मला खूप ऊर्जाची गरज आहे. प्रकाशाच्या गतीने मला धावायचं आहे, पण त्या ऊर्जेसाठी पुन्हा एकदा मी तुमच्याकडे टक लावून बघतो आहे. मला ती ऊर्जा तुम्ही द्यावं. नक्कीच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचं परमभाग्य ह्या मानवजातीला निर्माण करून देईल असं मी तुमच्यासमोर आपलं या नात्याने सांगतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत. जय हिंद. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आजच्या आपल्या पुस्तक मित्र मंडळाचं हे आज 19वे पुष्प गुंफताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. मी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आपणा सर्व सुजाण प्रेक्षकांचं, सर्व सुजाण वाचकांचं इथे स्वागत करतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आज प्रकाशजी कोल्हे सरांचं आज व्याख्यान आहे आणि आमच्या देवेंद्र कापडणी सरांनी हा छान असा हॅलोजन इथे लावला. तेव्हाच वाटलं की आता खरा प्रकाश आज इथे पडला आहे. मानवधन म्हणजे प्रकाश कोल्हे आणि प्रकाश कोल्हे म्हणजे मानवधन. सरांचा एका वाक्यात जर परिचय करून द्यायचा झाला तर तो असा होऊ शकतो, अ पर्सन हू हॅज ब्रॉट इनोव्हेटिव्ह चेंज इन द एज्युकेशन सेक्टर. ही ऑल्सो डिवोटेड हिज लाईफ फॉर द बेटरमेंट ऑफ द सोसायटी. शैक्षणिक उपक्रमांसाठी ज्यांनी आपलं अख्खं आयुष्य वाहून घेतलं असे आदरणीय प्रकाशजी कोल्हे सर यांचा परिचय मी करून देतो. त्यांनी मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक याचे ते संस्थापक आहेत. 25 ज्या संस्था आहेत त्याच्यावरती ते अत्यंत मानाच्या पदावर काम करतात. त्याच्यातल्या काही मी प्रमुख जे उल्लेख आहेत ते मी करतो.
महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद, कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, सार्वजनिक वाचनालय नाशिकचे ते सदस्य म्हणून काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार उत्तर भारत अध्यक्ष, तसंच मानवधन जीवन मंगल गाणी संगीतकार म्हणूनही ते काम बघतायत. वारकरी महामंडळाचे सल्लागार म्हणून ते अतिशय चांगलं काम करतायत. इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्सचे ते सदस्य आहेत. विश्व मराठी परिषदेचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय बालविज्ञान परिषद याचे जिल्हा समन्वयक आहेत. तसेच अखिल भारतीय साहित्य संमेलन, साहित्य प्रकाशन सहमतीचे ते सदस्य म्हणूनही काम बघतायत. सामाजिक व शैक्षणिक कार्य, धनलक्ष्मी बालविद्या मंदिर व प्राथमिक शाळा पाथर्डी फाट्याचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. मानवधन वाचनालय अभ्यासिका केंद्र चांदोरी तालुका निफाड याचे ते संस्थापक आहेत. तसंच सुखद सहवास बालक आश्रय व वृद्धाश्रम वाडिया तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक त्याचे संस्थापक आहेत. 14 प्रकारच्या संस्थेमध्ये ते शैक्षणिक कार्यात संस्थापक म्हणून काम बघतायत. त्यांना जर आपण बघितलं तर 41 प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचा ज्ञानरत्न पुरस्कार, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण गौरव पुरस्कार, खानदेश रत्न पुरस्कार, जय भारत तिरंगा महारॅलीचा विश्वविक्रम त्यांनी केला आहे, ते वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद झालेली आहे. स्ट्रॉबेरी गौरव पुरस्कार, स्पेस एज्युकेटर अत्यंत मानाचा असा स्पेस एज्युकेटेड अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड याचा कर्तृत्व कार्य सन्मान पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांचं प्रकाशित साहित्य हे अत्यंत नावाजलेलं आहे. त्यात प्रामुख्याने मानवधन विचारांची एक प्रकाशवाट, अंधारातून प्रकाशाकडे, प्रकाशवाटेवरील ऊर्जा स्रोत, शिक्षणाची प्रकाशगाथा, प्रकाशकण विचारांचा सुगंध, माणूस असा घडावा, जीवन मंगल गाणी अशा अनेक प्रकारचे साहित्य त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे वाचनालय असेल किंवा आम्हाला कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन लागलं तर एका क्षणात ते आम्हाला उपलब्ध होतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. असं उत्तुंग व्यक्तिमत्व, आभाळा एवढं व्यक्तिमत्व असूनही ज्यांचे पाय कायम जमिनीवर आहेत असंच वक्ते आपल्याला लाभलेत. मी परत एकदा वाचनालयाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. म्हणजे प्रकाशजी बोलायला लागल्यानंतर ते त्यांच्या भाषणामध्ये त्या भाषणाला इतकी उंची देतील, ती उंची मिळाल्यानंतर पुन्हा त्यांच्यात आणि आपल्यामध्ये अध्यक्ष म्हणून रसभंग करण्याऐवजी त्यांचं बोलणं व्हायच्या आधीच हे अध्यक्षीय भाषण मी द्यावं असं मला वाटलं, म्हणून मी उभा आहे. आता देवदत्तजींनी त्यांचा छान परिचय करून दिला. त्यातनं आपल्याला कळलंच असेल प्रकाशजी हे चांगले लेखक आहेत. लेखक या अर्थाने की दरवर्षी 5 जूनला त्यांचं एक पुस्तक प्रकाशित होतं आणि आता उद्याच्या 5 जूनला त्यांचं 10वं पुस्तक प्रकाशित होणार. त्यामुळे ही परंपरा त्यांनी गेली 10 वर्ष नेटाने जोपासली आहे. सातत्याने जो लिखाण करतो तोच असं कळत गाठू शकतो. पण मला त्याहून जास्त महत्वाचं त्यांचं युवा आयुष्य जे त्यांच्या ओळखीत आलं नाही त्याबद्दल मी फक्त 2 मिनिटं बोलू इच्छितो. त्यांच्या भाषणातून ते येईलच, पण आज त्यांच्या नावाच्या मागे इकडे डॉक्टर असं दिसतंय. हे डॉक्टर हे पद या पदापर्यंत पोहोचण्याच्या आधीचा संघर्ष मात्र फार प्रचंड आहे. अतिशय बिकट अशा अवस्थेमध्ये एका शेतकऱ्याच्या सालदाराचा, शेतकऱ्याच्या कामगाराचा एक मुलगा की ज्याने 10वी पर्यंत पायात चपलाही घातल्या नाही आणि उदरनिर्वाह 10वी पर्यंतचं रोजचं जेवण हे गवताचे भारे डोक्यावर वाहून नेल्यानंतर बाजारात जर त्या दिवशी त्याला गिराईक मिळालं आणि ते गवताचा भाव जर विकला गेला तर मिळालेल्या पैशातून त्या दिवशीचं जेवण व्हायचं. इतक्या बिकट अवस्थेमध्ये 10वी पर्यंतचं सगळं शिक्षण घेतलेला हा मुलगा, खेड्यातला मुलगा, बिकट परिस्थितीतून, गरिबीतून, अत्यंत गरिबीतून पुढे आलेला मुलगा, पुढे कर्तृत्वाने इंजिनियर होतो. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज सारख्या अतिशय नामवंत संस्थेमध्ये तो कार्यरत होतो आणि त्यातली मनातली जी त्यांच्या कायम जी एक अस्वस्थता असते त्या अस्वस्थतेतून एक दिवशी नोकरीचा राजीनामा देऊन आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो
या भूमिकेतून त्यांनी एक छोटीशी एका रो हाऊसमध्ये किचनच्या एका छोट्याशा बंगल्यामध्ये नर्सरीची म्हणजे पहिली पण नाही अशी सुरू केलेली शाळा ज्या दिवशी पाहिली त्या दिवशी अनेक लोकांना असं वाटलं की केकेवाड इंजिनिअरिंग कॉलेज मधली नोकरी सोडून एक छोटीशी 4-5 वर्ष वयापेक्षाही कमी वयाची 5-6 मुलं ही त्या एका बेडरूम मध्ये 5-6 मुलं त्या किचन मध्ये 5-6 मुलं त्या हॉलमध्ये बसलेली पाहून हा वेडा माणूस हा काय करतो आहे याचा सगळ्यांना संभ्रम पडला आणि त्या दिवशी तो जो प्रवास चालू झाला 22 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी त्या प्रवासाने आज 8 शाळा 2 कॉलेजेस आणि जवळपास 12-14 बसेस एवढा पल्ला गाठला आहे. कर्तृत्व काय असतं, जिद्द काय असते, मेहनत काय असते, चिकाटी काय असते आणि जे स्वप्न आपण पाहतो त्या स्वप्नाला वाहून घेतल्यानंतर झपाटून काम करणं काय असतं याचं दुसरं नाव म्हणजे प्रकाश कोल्हे. त्यांचा हा सगळा प्रवास आज त्यांच्या या मानवधन नावाच्या व्याख्यानातून ते उजाडणार आहे. त्या नावाचंही वैशिष्ट्य असं की ज्यांना एपीजे अब्दुल कलामांपासून प्रेरणा घेऊन एपीजे अब्दुल कलाम नेहमी म्हणत असत की या देशाची एवढी मोठी लोकसंख्या ही या देशाचं मोठं मानवधन आहे, ह्युमन रिसोर्स, आणि त्या नावाची प्रेरणा घेऊन एपीजेच्या सहवासापासून ते गोवारीकरांच्या सहवासापासून ते कमीत कमी 5 पद्मविभूषण 5-6 पद्मभूषण अशा सगळ्या मोठमोठ्या देशातल्या पद्मश्री अशा सगळ्या विद्वानांचा सातत्याने सहवास लाभलेले, त्या सगळ्यांच्या सहवासामध्ये लहानचे मोठे झालेले, त्यांच्याशी संपर्कात असलेले आज सुद्धा असे आणि तरी सुद्धा डाऊन टू अर्थ, विनम्रता म्हणजे काय, साधेपणा म्हणजे काय, लाघवी गोड बोलणं म्हणजे काय आणि पटकन पहिल्याच भेटीत आयुष्यभरासाठी एखाद्याला कायमचं जोडून घेणं म्हणजे काय याचं दुसरं नाव प्रकाश कोल्हे. आपल्या इतकाच मीही त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे असे आज एक महनीय वक्ते, एक चांगले लेखक, एक संवेदनशील कवी आणि त्यावर महत्वाचं या देशाची पुढची पिढी घडवण्यासाठी धडपडू पाहणारे एक शिक्षण तज्ञ या नात्याने आज सावंततर्फे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो. आपल्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आपल्या शाळा अजून नाशिकमध्ये मोठ्या मनात अजून त्यांची संख्या वाढव आणि या देशाची एक सक्षम युवा पिढी घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून घडव. ते नुसतं देशातच नाही तर विदेशातल्याही मुलांना जगातलं पहिलं मराठी स्कूल, ऑनलाईन स्कूल हे त्यांनी चालू केले, त्या माध्यमातून ते विदेशातल्या मुलांना मराठी शिकवण्याचं काम ऑनलाईन माध्यमातून इथून करतात. असं जागतिक पातळीवरचं काम आपलं विस्तारत व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या आपल्या पुस्तकाचे व्याख्याते माननीय डॉक्टर प्रकाश कोल्हे सर यांनी मानवधन एक प्रकाशाची वाट अतिशय आपल्याला मंत्रमुक्त करून त्यांनी आपल्याला त्यांचा जीवन परिचय तसेच काही अंधारातून प्रकाशाकडे त्यांची जी वाटचाल आहे ती त्यांनी सांगितली आहे. यासाठी डॉक्टर प्रकाश कोल्हे सर वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे सार्वजनिक वाचनातर्फे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कोटे सर यांचे आभार मानतो. तसंच आपण सर्व उपस्थित प्रेक्षक वर्ग ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली या सर्वांचे आपले आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.